श्री गणेश पुराण भीमव्याधाचा आणि राक्षसाचा उद्धार अध्याय 26 व 28। श्री गणेशाय नमः। ब्रह्मदेव म्हणाले, व्यासजी, प्राचीन काळी विदर्भ देशातील मंद नगरात भीम नावाचा एक व्याध राहत असे। तो अरण्यात जाऊन शिकार करायचा आणि श्वापदांचे मांस व कातडे नगरात विकून त्यावर आपला चरितार्थ चालवायचा। एकदा त्या नगरात कसला तरी उत्सव साजरा करण्यात येणार होता। त्या प्रसंगी मांसाची उत्तम विक्री होईल असा विचार करून तो अरण्यात गेला। त्याने काही प्राणी मारले। त्यांना खांद्यावर घेऊन तो त्वरेने माघारी वळला। त्या अरण्यात एका राक्षसाचे वास्तव्य होते। तो त्या व्याधाला खाण्यासाठी धावला। त्याला पाहताच तो व्याध भयभीत झाला। त्याने आपली आयुधे व पारद तिथेच टाकली आणि प्राणरक्षणार्थ एका शमी वृक्षावर चढला। त्याला गाठण्यासाठी तो राक्षसही त्या वृक्षावर चढू लागला। तेव्हा त्या राक्षसाच्या भाराने तो वृक्ष कोसळला आणि दोघेही खाली आपटले। त्या शमी वृक्षाखाली वामनाने स्थापन केलेली एक गणेश मूर्ती होती। वृक्ष खाली पडताना त्या वृक्षाची बरीचशी पाने त्या मूर्तीवर पडली। त्या पुण्याईने राक्षस आणि व्याध यांच्या सर्व पातकांचा नाश झाला। गणेश कृपेने मुक्त होऊन ते दोघेही गणेशलोकी गेले। व्यास म्हणाले, चतुरानन, गणेश मूर्तीवर शमीपत्रे पडल्यामुळे भीम व्याध आणि राक्षसाचा उद्धार झाला, हे कसे? त्यांची आधीच्या जन्मातील काही पुण्याई होती का? वामनांनी तिथे गणेश मूर्तीची स्थापना का केली? गणपतींना शमीपत्रे एवढी प्रिय का? गणेश लोक अस्तित्वात आहे का? तेव्हा ब्रह्माजी म्हणाले, मी तुम्हाला याविषयीचा समग्र वृत्तांत सांगतो, म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील। भीम व्याध फार पूर्वी एका जन्मात राजा होता। त्या राजाला पुत्रसंतती नव्हती, म्हणून मृत्यूसमयी त्याने दुर्धर्ष नावाच्या आपल्या एका नातेवाईकाच्या मुलाला दत्तक घेतले। त्याचे नाव सांबा। राजानं या सांबाच्या हाती राजव्यवस्था सोपवली। प्रमदा ही दुर्धर्षाची पत्नी। ती व्यभिचारिणी होती। एका कोळ्यापासून गर्भवती राहून तिने सांबाला जन्म दिला होता। ही गोष्ट माहीत नसल्यामुळे दुर्धर्ष सांबाला आपलाच पुत्र मानत होता। याचा व्हायचा तोच परिणाम झाला। सत्ता आणि संपत्ती हाती आल्यामुळे तो उन्मत्त झाला। स्वैराचार करू लागला। त्याच्या एका प्रधानाने दुष्कृत्यासाठी त्याला नेहमीच उत्तेजित केले। त्याने गोब्राह्मणांवर, स्त्रियांवर आणि प्रजेवर अनन्वित अत्याचार केले। या त्याच्या वर्तनाने संत्रस्त झालेले लोक त्याला शिव्याशाप देऊ लागले। त्या परिस्थितीत ज्यांनी ज्यांनी त्याला सन्मार्गाचा उपदेश केला त्या सर्वांना त्याने तुरुंगात डांबले। एके दिवशी सांब व त्याचा प्रधान शिकारीला गेले होते। मृगयवरून परत येत असताना त्यांना गणपतींचे एक पडीक देऊळ दिसले। दशरथांनी कुलगुरू वसिष्ठांच्या मार्गदर्शनासाठी तेथील गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली होती आणि तिथेच प्रदीर्घ काळ आराधना करून श्री गणेशाची कृपादृष्टी संपादन केली होती। त्यांच्याच प्रसादाने दशरथांना राम लक्ष्मणादी सुपुत्र प्राप्त झाले होते। ते देवस्थान वरदविनायक नावाने प्रख्यात होते। राजाने व प्रधानाने त्या गणपतींचे दर्शन घेतले। त्यांना रानपुष्पे अर्पण करून नमस्कार केला। त्या दोघांकडून जन्मभरात हे एकच पुण्यकर्म घडले होते। कालांतराने दोघांचाही मृत्यू झाला। यमराजांनी नरकात घालून त्यांना असंख्य यातना दिल्या। पुढे कीटक, पशु, पक्षी, पतित अशा अनेक शूद्राधिशूद्र योनीमध्ये जन्म घेऊन ते दोघे व्याध आणि राक्षस झाले। गणेश मूर्तीवर शमीपत्रे पडल्यामुळे त्या दोघांचा उद्धार झाला। श्री गणेश पुराण अध्याय 26 ते 28 समाप्त। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा। शेजारील बेल आयकनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।